नमस्कार मित्रांनो, मी श्री जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलोय गावामध्ये खेडला आणि खेडमध्ये आपण येऊन आजचा हा नवीन ब्लॉग तयार करतोय। तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो तुमच्यासाठी खास आहे मित्रांनो, कारण मुंबई गोवा हायवे लगत जे पनवेलच्या नंतर CNGचं स्टेशन नव्हतं, त्यामुळे काय होत होतं, येणाऱ्या जाणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्सवाले आहेत किंवा जे गोव्याकडे जाणारे पर्यटक आहेत किंवा मुंबईकडे जाणारे जे लोक आहेत त्यांची गैरसोय होत होती CNGसाठी वगैरे। तर ह्या CNGचा एक प्रश्न सोडवण्यासाठी पनवेलच्या नंतर खेडमधलं पहिलं जे CNGचं पेट्रोल पंप आहे, CNGचं पेट्रोल पंप नाही म्हणतात, CNGचं गॅस सेंटर आहे, सॉरी, तर CNGचं गॅस सेंटर आहे ते कळंबणी या गावात तयार झालेलं आहे। आणि कळंबणीला हे खेडमधलं जेवढी म्हणून ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकचा तो CNGचा पुरवठा या गॅस पंपाद्वारे किंवा CNGच्या गॅस सेंटरद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे। तर यामुळे काय होणार आहे, आपल्याला जी काही गैरसोय होत होती मुंबईकडून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी किंवा मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी वगैरे कोकणातल्या, तर त्यांची गैरसोय पूर्ण होणार आहे त्या या CNG पंपाद्वारे। तर CNGचं पंप हे कळंबणीला झालं आहे। मागच्या साईडला तुम्ही बघताय की CNGचं पंप आहे। तर हे कळंबणी या गावी आहे। कशेडी घाट तुम्ही उतरलात तर कशेडी घाट उतरल्याच्या नंतर मग दिवाणखवटी वगैरे अशी जी गावं लागतात, त्यानंतर एक उदळ म्हणून गाव लागतं आणि त्यानंतर कळंबणी म्हणजे भरणा नाक्याच्या आधी, भरणा नाक्याच्या साधारण 2 ते 3 किलोमीटर आधी CNGचं पंप मिळून जातं हे आपल्याला। आणि ह्यानंतरचं CNGचं पंप जर का आपल्याला हवं असेल तर ते आहे लोटे या ठिकाणी। तर लोटे या ठिकाणी खेडमधल्या माणसांची तर गैरसोय होत होती CNGसाठी, कारण लोटे हे इथून जवळजवळ 20 किलोमीटर आहे आणि 20 किलोमीटरचं अंतर कापून नंतर जर का गॅस आपल्याला भरायचं म्हटलं तर खूपच त्रासदायक होता। आणि यानंतरचं मुंबईकडे म्हटलं तर डायरेक्टली पनवेलला होतं। तर पनवेल नंतरचं जर का CNGचं पंप म्हटला तर हे आहे जे आपल्याला आपली गैरसोय आणि आपली सगळ्याच गोष्टी पूर्ण करणार आहे। तर अशा प्रकारचं हे CNGचं पंप आपल्या कळंबणी या गावी झालेलं आहे आणि आपल्या सेवेत ते दाखल झालेलं आहे मित्रांनो। तर कधी आपण मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल, गोव्याला जात असाल किंवा कोकणात पर्यटनासाठी आलेलं असाल आणि आपल्याला जर का आपल्या गाडीत CNG भरायचं असेल तर कळंबणी या गावी तुम्ही कधी या CNGचं पेट्रोल पंप आपल्या सेवेसाठी हजर आहे। तर असे CNGचं पंप तर नमस्कार श्रीकांत घाणेकर। नमस्कार। हे जे कळंबणीतलं गॅसचं पंप झालेलं आहे CNGचं, त्यामुळे आपल्या ह्या ज्या खेडमधली जी लोक आहेत त्यांची कोणत्या प्रकारे सोय होणार आहे, तर थोडक्यात माहिती सांगू शकता का तुम्ही? म्हणजे याच्या आधी जी गैरसोय होत होती लोकांची, म्हणजे इथून लोटे या ठिकाणी जायला लागत होतं किंवा जर का मुंबईकडे जायचं असेल डायरेक्टली पनवेलला जावं लागत होतं, तर यामुळे काय होणार आहे, आपल्याला काय सोय होणार आहे का? हो, यामुळे कसं माहिती आहे का, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या किंवा इकडे चिपळूणला जाणाऱ्या गाड्या यांना कसं व्हायचं, इकडे खेड सिटीमध्ये आल्यावर कसं गॅस नव्हतं, म्हणून त्यांना इथून 20 ते 30 किलोमीटर अंतरावर लोट्यापर्यंत जायला लागायचं। म्हणून आता सरकारने काय काढलं होतं, हे गोवा हायवे बनलं ज्यावेळी, त्यानंतर मग इथे कळंबणी म्हणजे इथून उदळ्यापासून तुम्हाला सांगतो कशेड घाट उतरल्यानंतर 5 ते 10 मिनिटं अंतरावर आता तुम्हाला सांगू CNGचं गॅस झालं आहे। म्हणून आता सर्व नागरिकांना किंवा प्रवाशांना जेवढी पण असं तकलीफ होणार नाही, कारण इथे जवळच आहे, खेडमध्ये जवळच झालं आहे आणि इथून पुढे तुम्हाला जर दुसरं CNG पाहिजे असेल तर तुम्हाला लोट्यापर्यंत जायला लागतं। बरोबर, पण ह्यामुळे काय होणार आहे,
खेडची जी CNG भरणारी लोक आहेत, म्हणजे ज्यांच्या CNGच्या गाड्या आहेत, त्यांना तर खूप फायदा होणारच आहे. बरोबर. आता पेट्रोलचे भाव किती चाललेत ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पेट्रोलचे भाव वाढलेत आणि CNG असेल तर ती काय होतं, लोकांना थोडीशी फायदा होतो. कसं गॅस आहे ना ते कसं फ्री, म्हणजे जास्त पण हे नाही, रेट त्याचं जास्त नाही. हां बरोबर. आणि कसं कमी दरात आहे. हां कमी दरात आहे. आणि दुसरं म्हणजे पर्यावरणाला हानिकारक नाही गॅस म्हटल्यावर, जे पेट्रोलच्या बाबतीत आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला फायदाच होणार आहे. खेडवासियांना तरी फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आहे ना इथले जे मॅनेजर आहेत आपल्या पंपचे गॅसच्या, तर त्यांचं थोडक्यात माहिती घेऊया त्यांची. म्हणजे हे जे पंप झालं तर त्यावेळेस त्यांना काय अडचणी वगैरे आल्या काय वगैरे, आणि याचे जे ओनर वगैरे आहेत त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया आपण. आणि ह्या पंपामुळे आपली सोय तर होणारच आहे. मुंबई गोवा हायवे लगत आहे हे. आणि तुम्ही कधी या, पनवेलच्या नंतरचं पहिलं स्टेशन आहे मित्रांनो, जे गॅसचं आपल्या जे CNG गॅसचा पुरवठा आपल्याला पूर्ण करणार आहे. जो तुटवडा आपल्याला होत होता, मुंबईमधून जी पर्यटक येत होते गोव्याला जायला किंवा कोकणात यायला, त्यांची गैरसोय होत होती CNG साठीची. तर या अशोका गॅस CNG गॅस पंपाद्वारे ती पूर्ण होणार आहे. आणि त्याचे इथे मॅनेजर आहेत, त्यांची थोडीफार आपण ओळख करून घेऊया आणि त्यांना विचारूया काय. तर नमस्कार सर, आपलं नाव परिचय द्या. आणि मी सांगतो सर, मी एक यूट्यूबर आहे, श्री जोशी म्हणून आपलं एक चॅनल आहे. तर मी खेडमधले आणि जे आपले कोकणातले जे काही पर्यटन स्थळ आहे तर त्याची थोडीफार आपल्या लोकांना माहिती देत असतो. आपले एक परिचय द्या पहिलं. आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव प्रदीप निंबाळकर. मी CNG पंपाचा पूर्ण बिल बघतो. ओके. लोकांची गैरसोय होती, पनवेलनंतर डायरेक्ट लोकांना आमचे स्वप्न होतं की खेडमध्ये असावं, आपलं करावं, त्यांनी पूर्ण केलं. ओके. जी म्हणजे CNG विषयीची आशा होती लोकांची, ती गैरसोय होत होती, ती तुम्ही पूर्ण केली. CNG भेटत नव्हतं. बरोबर. आमच्याकडे आहे विचार केला. हां, चांगलं आहे. म्हणजे लोकांसाठीची चांगली गैरसोय जी होत होती ती पूर्ण केली आहे तुम्ही. आणि पनवेलच्या नंतरचं हे पहिलं स्टेशन आहे. बरोबर. पहिलं माझंच आहे. ओके. पहिलं आपलंच आहे. हो. आणि माझ्या एक बेनिफिट की मी लोकांना 24 तास सेवा दिली. 24 तास सेवा आहे मित्रांनो, चांगलं गोष्ट आहे. 24 तासासाठी सेवा आहे बघा मित्रांनो. आणि आपण काय म्हणजे या कार्ड पेमेंट आहे, UPS पेमेंट आहे, लोकांचे कुपन सिस्टम पेमेंट करतो, ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता, असं आम्ही सिस्टम करू लोकांना. आणि शक्यतो जेवढं जर कस्टमरला चांगली सर्व्हिस देईल तर माझा प्रयत्न आहे. म्हणजे चांगली मला त्या कालच सचिन समीर ससाळनी करून गेले. समीर ससाळनी पण आम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या सेवेत हे कार्यरत आहे. 24 तासासाठी सेवा आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही प्रकारची तांत्रिक अडचण आली तर हे लगेच पूर्ण करतात आणि लोकांची गैरसोय म्हणजे होणार नाही यासाठी प्रयत्न करतात. हो. लोकांना गैरसोय होत नाही. ओके. शक्यतो लवकरात भेटणार. सुरुवातीला ज्यावेळेस हे पंप आपण बनवत होता त्यावेळेस काय अडचणी वगैरे आल्या का आपल्याला? थोड्याफार अडचणी आल्या. ठीक आहे,
स्वामीच्या कृपेने आम्हाला सगळं मेहनतपूर्वक केला आणि आता लवकर चालू केलं. ओके, स्वामी समर्थांवर खूप विश्वास आहे मित्रांनो. स्वामी समर्थांचा आमच्या पाठीशी. धन्यवाद सर. आपण आमच्या या सोयीसाठी खेडमध्ये हे एवढं CNGचं पंप आपण उभारलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आम्हा नागरिकांकडून मी स्वतः एक यूट्यूबर म्हणून सुद्धा आभार मानतो. तर आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल त्याबद्दल सुद्धा आभार. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, कधी या CNGचं पंप आहे अशोका, हे सर आहेत ते, हा जो पंप आहे तो सगळा सांभाळतात ते. तर नमस्कार सर. मीचा पंप झालाय त्यामुळे आपली काय सोय होते का इथे या खूप ठिकाणी? चांगले, खूप सुंदर. पनवेलवरनं निघाल्यापासून खेडपर्यंत मिळणार हा एकच पेट्रोल पंप आहे. पहिला आहे ना? पहिला. आणि यानंतरचा जो तो आहे तो सुद्धा 20 किलोमीटरचा अंतर. किलोमीटर आहे लवेलला आणि त्याच्या पुढे आहे तो संगमेश्वरला आहे, दामलेक. तुमच्याच कंपनीचा आहे. ओके, धन्यवाद धन्यवाद सर. आणि बघा मित्रांनो, CNGमुळं खेडमधल्या जी काय गोव्यामध्ये जाणारी जे पर्यटक आहेत किंवा कोकणात उतरणारे आहेत पर्यटक, त्यांच्यासाठी हे CNGचं मुंबईनंतरचं म्हणजे पनवेलनंतरचं पहिलं पंप आहे. तर मित्रांनो, आपण बघताय हा संपूर्ण जो परिसर आहे CNG पेट्रोल पंपाचा आहे. आणि हे CNGचं नवीन पेट्रोल पंप आहे. CNGचं सॉरी, माझ्या तोंडातून सतत पेट्रोल पंप असाच उच्चार येतो, कारण शक्यतो आपण पेट्रोल पंप वरच जाण्याचा मानस असतो सगळ्यांचा. पण CNG हा जो भाग आहे तो सहसा आपल्या खेडमध्ये नव्हता याआधी, किंवा CNGकडे जाण्याचा माणूस लोकांचा विचारच नसायचा. पण CNG आल्यामुळे तो कदाचित कालांतरानं सगळ्यात चेंज होईल आणि जास्त करून प्राधान्य CNGला देतील लोक. तर हा असा CNGचा जो पंप आहे तो कळंबणी या गावी आपल्यासाठी तयार झालेला आहे. तर आपण मुंबई गोवा हायवेच्या अगदीच बाजूला आहे. मुंबई गोवा हायवे हा बाजूला आहे आणि इथेच हा बाजूला पंप आहे. आणेकर साहेब आपल्याला बांधले गेलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांनी जर मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही आलात तर गोव्याला जायचं असेल, गोव्याला जर जायचं असेल तर इथे फेमस हॉटेल म्हणजे पंजाबी ढाबा म्हणून एक हॉटेल आहे आणि त्याच्या समोरच तुम्हाला CNG गॅस. ओके, पंजाबी ढाबा इथे आहे हॉटेल. हे पंजाबी ढाबा आहे इथे पंजाबी ढाबा आपल्याला जर का कधी पुण्याला पण विचारलं तर कोण पण सांगू शकतो तुम्हाला. त्याच्या समोरच CNG पंप आहे. बरं. आणि खेडवासियांची सगळे जे CNG विषयीचे प्रश्न आहेत ते यामुळे पूर्ण होणार आहेत. आत्ता थोडंसं दुपारची वेळ असल्यामुळे रश कमी आहे, पण संध्याकाळचं इथे रश असतो का? थोडीफार गर्दी असते ज्यावेळेस आज चालू झालं. सगळ्या खेडबीडच्या गाड्या जेवढ्या मुंबईकडून येणाऱ्या गाड्या असतील, गोव्याकडून जाणाऱ्या गाड्या असतील, तेवढ्या इथे गॅस भरायला येतातच ना. गोव्याला जे पर्यटक वगैरे जातात ते, म्हणजे ज्यांना ह्या पंपाविषयी माहिती पडले ते तरी आत्तापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत आणि येत आहेत. वाढ होते. तर मित्रांनो, CNGसाठी तुम्ही कधी या मुंबई गोवा हायवे लगत खेडमध्ये कळंबणी या गावी. आणि आपला CNGचा जो प्रश्न आहे तो इथे सोडवण्यात आलेला आहे, जो मुंबईवरून डायरेक्ट पनवेलच्या नंतरचं CNG सेंटर आहे कळंबणीनं.